श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर सध्या व्हिएतनाम आणि सिंगापूर या 2 राष्ट्रांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. भारताचे या दोन्ही राष्ट्रांसोबतचे संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं या दौऱ्याचं असलेलं महत्त्व आणि या दौऱ्याची वैशिष्ट्ये यासंबंधी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, आपल्या 6 दिवसांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी डॉक्टर जयशंकर हनोई इथं दाखल झाले. व्हिएतनामच्या बाक निन प्रांतामधील आंतरराष्ट्रीय मैत्री उद्यानात परराष्ट्रमंत्री डॉक्टर जयशंकर यांनी काल गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी डॉक्टर जयशंकर यांनी भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील जुन्या संबंधांबद्दल माहिती देत दोन्ही देशांचे संबंध हे बौद्ध वारशामध्ये रुजलेले असल्याचं सांगितलं. 18 ऑक्टोबरपर्यंत व्हिएतनामचा दौरा पूर्ण करून डॉक्टर जयशंकर 19 आणि 20 ऑक्टोबर दरम्यान सिंगापूर राष्ट्राचा दौरा करतील. या दोन्ही राष्ट्रांच्या दौऱ्याबद्दल आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासक मानसी मिसाळ तिरोडकर आपल्याला अधिक माहिती देत आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकरजी हे 15 ऑक्टोबरपासून व्हिएतनाम व सिंगापूर या देशांमध्ये 6 दिवसांच्या दौऱ्यावर गेलेले आहेत. हा दौरा भारत व या दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे. भारताचे व या दोन्ही देशांचे विविध क्षेत्रात सहकार्य कशा पद्धतीने वाढवता येईल याचा प्रयत्न या दौऱ्यामध्ये केला जात आहे. व्हिएतनाम व भारत यांच्यातील विविध क्षेत्रांच्या प्रगतीचा आढावा घेणार आहे. त्याचबरोबर हे सहकार्य अधिक प्रमाणात कशा प्रकारे वाढवता येईल याचा विचार होणार आहे. तेथील व्हिएतनामचे परराष्ट्र मंत्री बुई यान सॉन यांचे विशेष आमंत्रण जयशंकरजी यांना आहे. हे दोन्ही नेते भारत व्हिएतनाम संयुक्त आयोगाचे सहअध्यक्ष आहेत. याची बैठक होते आहे आणि या बैठकीमध्ये भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील आर्थिक, व्यापारी, वैज्ञानिक व तांत्रिक क्षेत्रात कशा प्रकारे सहकार्य वाढवता येईल यावर भर दिला जात आहे. या दौऱ्याच्या दरम्यान श्री जयशंकरजी हनॉई व हो ची मिन सिटी या व्हिएतनामच्या 2 शहरांच्या भेटी घेणार आहेत. व्हिएतनाममध्ये स्थायिक असलेल्या भारतीय समुदायाच्या लोकांच्या देखील भेटी ते तिथे घेणार आहेत. त्यांच्या हस्ते श्री रवींद्रनाथ टागोर यांच्या अर्धपुतळ्याचे उद्घाटन झालेले आहे आणि आता महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याची स्थापना देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. भारत व व्हिएतनाम यांचे संबंध भारताच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत आणि भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाच्या दृष्टीने व्हिएतनाम हा अत्यंत महत्त्वाचा देश आहे असे श्री जयशंकरजी यांनी सांगितलेले आहे. 19 व 20 ऑक्टोबर यामध्ये जयशंकरजी सिंगापूरचा दौरा करणार आहेत. तेथे ते सिंगापूर येथील महत्त्वाच्या नेत्यांच्या देखील भेटी घेणार आहेत. त्याच पद्धतीने सिंगापूरमधील भारतीय राजदूतांची देखील एक विशेष बैठक ते तिथे घेणार आहे. भारत आणि सिंगापूर यांचे संबंध देखील 2015 साली स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप पर्यंत पोहोचलेले आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप पर्यंत पोहोचलेले आहेत. यावर्षी या दोन्ही नेत्यांनी G20 बैठकांदरम्यान अनेक वेळा चर्चा करून भारत व सिंगापूर यांच्यातील सहकार्य कशा प्रकारे वाढवता येईल याचा विचार केलेला आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली G20 बैठकीसाठी सिंगापूरला विशेष आमंत्रण दिले गेले आणि त्यांचे पंतप्रधान G20 शिखरासाठी भारतामध्ये आले होते. त्यांनी भारताची भेट घेतलेली आहे. भारताचे दक्षिण पूर्व आशियातील देशांचे संबंध हे फार जुने आहेत. साधारण 2ऱ्या किंवा 3ऱ्या शतकांपासून भारताचे संबंध या देशांशी अस्तित्वात आहेत. हे संबंध वसाहतवादाच्या काळात काही प्रमाणात कमी झाले होते, परंतु स्वातंत्र्योत्तर काळात भारताने पुन्हा या देशांशी नव्याने हे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. या सर्व देशांमध्ये देखील विविध युरोपीय देशांचा वसाहतवाद होती आणि त्यामुळे त्या देशांमधील राष्ट्रीय चळवळी ज्या होत्या त्या चळवळींना देखील भारताने पाठिंबा दिलेला आहे. 1991 मध्ये पी नरसिंहराव सरकारने लुक ईस्ट धोरण अंमलात आणले. या धोरणातून आपण या देशांबरोबर पुन्हा नव्याने संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः 1991 ते 1996 या काळात आपण व्यापारी व आर्थिक संबंधांवर विशेष भर दिला. आता 2014 साली ज्यावेळेला मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेत आलं त्यावेळेला मोदी सरकारने या लुक ईस्ट धोरणाचं अपग्रेडेशन जे आहे ते ॲक्ट ईस्ट धोरणामध्ये केलेलं आहे. ॲक्ट ईस्ट धोरण हे लुक ईस्ट धोरणापेक्षा
थोड्या प्रमाणात वेगळे आहे. त्यामध्ये अनेक पैलू आहेत, अनेक घटक आहेत. आपण या देशांबरोबर फक्त आर्थिक किंवा व्यापारीच नाही तर राजकीय संबंध, लष्करी संबंध, सांस्कृतिक संबंध असे वेगवेगळ्या पातळीवर या देशांबरोबर आपण संबंध सुधारण्यावर भर देत आहोत. त्याच पद्धतीने आसियान या क्षेत्रीय गटाबरोबर आपले संबंध आपण सुधारत आहोतच, परंतु आसियानमधले जे 11 देश आहेत या देशांबरोबर आपले द्विपक्षीय संबंध जे आहेत हे निरनिराळे आहेत. विशेषतः व्हिएतनाम व सिंगापूर यांच्याशी आपले संबंध हे खास सलोख्याचे, कायमच आपले संबंध या देशांशी चांगले राहिलेले आहेत. व्हिएतनामबद्दल बोलायचं झाले तर व्हिएतनामचे आणि भारताचे संबंध तर अगदी 2000 वर्षापूर्वीपासूनचे आहेत. व्हिएतनामचे राष्ट्रपिता हो ची मिन यांचे भारतीय नेत्यांशी म्हणजे पंडित नेहरूंशी व महात्मा गांधींशी खूप सलोख्याचे संबंध होते. लुकीस धोरणाच्या अंमलबजावणी दरम्यान व्हिएतनाम व भारत यांचे संबंध खूप प्रमाणात सुधारले आणि आता ॲक्टिस धोरणाच्या अंमलबजावणीत तर हे संबंध अधिक विस्तृत झालेले आहेत. विशेषतः लष्करी संबंध खूप प्रमाणात सुधारलेले आहेत. भारताच्या नौदलांनी व्हिएतनामच्या नौदलाला वेळोवेळी प्रशिक्षण दिलेले आहे आणि त्याच पद्धतीने व्हिएतनाममध्ये बौद्ध धर्माचा समुदाय हा खूप मोठ्या प्रमाणात असल्याने सांस्कृतिक व धार्मिक संबंध देखील खूप प्रमाणात सुधारलेले आहेत. सिंगापूरबद्दल बोलायचं झाले तर आसियानच्या सर्व बलाढ्य देशांमध्ये भारताचे सिंगापूरशी संबंध हे कायम सलोख्याचे होते. 1965 मध्ये सिंगापूरला स्वातंत्र्य मिळालं आणि तेव्हापासून भारताचे राजकीय संबंध जे आहेत हे सिंगापूर बरोबर नेहमीच सलोख्याचे आहेत. 1990 नंतर म्हणजे लुकीस धोरणाच्या अंमलबजावणी दरम्यान भारताने एक प्रकारचा सर्व क्षेत्रीय आर्थिक करार जो आहे या सिंगापूर बरोबर केला आणि त्यामुळे व्यापारी संबंध, आर्थिक संबंध हे सिंगापूरचे आणि भारताचे खूप प्रमाणात सुधारले. आणि आता ॲक्ट ईस्ट धोरणाच्या अंमलबजावणीच्या दरम्यान देखील मी जसं म्हटलं व्हिएतनामच्या बाबतीत त्याच पद्धतीने सिंगापूर बरोबर देखील आपले वेगवेगळ्या स्तरांवरती आपले संबंध सुधारत आहेत. आता जो हा इंडो पॅसिफिक हा भाग आहे, हे जे क्षेत्र आहे त्याच्या सुरक्षिततेला वेगवेगळ्या पारंपरिक व अपारंपरिक आव्हाने आहेत आणि ह्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत व सिंगापूर हे वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य कायम करत असते. त्याच पद्धतीने सिंगापूरमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात भारतीय समुदाय अस्तित्वात आहे आणि हा समुदाय देखील भारत व सिंगापूर यांच्या संबंधांमध्ये एक फार महत्त्वाची कडी आहे असं म्हणता येईल, महत्त्वाचा दुवा आहे असं म्हणता येईल. मला असं वाटतं की श्री जयशंकर यांचा हा जो दौरा आहे पुढील काळात हे संबंध सुधारण्यावर फार महत्त्वाचा प्रभाव पाडणार आहे. त्याच पद्धतीने ॲक्ट ईस्ट धोरणावर या दौऱ्याचा फार सकारात्मक प्रभाव पडेल असे मला वाटतं. श्रोते हो, आग्नेय आशियाई देशासोबत भारताचे संबंध सुरुवातीपासूनच चांगले राहिले आहेत. व्हिएतनाम आणि सिंगापूर या राष्ट्रांसोबत व्यापार, सांस्कृतिक आणि बौद्ध वारशाशी निगडीत संबंध फार जुने असल्याचं दिसतं. एकूणच या दोन्ही राष्ट्रांसोबतचे जुने संबंध आणि भारताचं या राष्ट्रांच्या दौऱ्याचं महत्त्व याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे विश्लेषक जयराज साळगावकर यांनी आकाशवाणीशी बोलताना माहिती दिली. आणि आता जी धोरण आहेत ती स्पष्ट होऊ लागली आहेत. खास करून भारताच्या गेल्या 3 वर्षातील प्रगतीमुळे, आर्थिक प्रगतीमुळे त्यांना सुद्धा आपली गरज वाटण्याची परिस्थिती आहे. सिंगापूर हा देश अल्प काळात, अल्प आकारात, अल्प लोकसंख्येत, चांगल्या लिडरशिपमुळे, नेतृत्वामुळे खूप पुढे गेला. पण आता तिथली पाण्याची परिस्थिती आणि भौगोलिक मर्यादा लक्षात घेतात त्यांना त्यांचे जे धंदे आहेत, उद्योग आहेत ते एक्सपांड करायचे आहेत. त्याच्यासाठी त्यांना अधिक जमीन लागेल, अधिक पाणी लागेल, अधिक मनुष्यबळ लागेल, तरच त्यांना व्हॉल्युमसली वाढता येईल. काही प्रमाणात ह्या गोष्टी ते चीन बरोबर आतापर्यंत करत होते, परंतु आता नुसतं चीनवर अवलंबून राहून जाणार नाही, कारण चीनची परिस्थिती ही अनप्रेडिक्टेबल आहे. काय होईल ते सांगता येत नाही, माहिती काही मिळत नाही, चलनाचे व्यवहार कळत नाही. अशी अनिश्चितता असताना त्यांना चीन सारखाच तगडा पार्टनर तयार करणं आणि त्याच्याशी धंदा वाढवणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे सिंगापूरचे अनेक धंदे, खास करून ट्रेड, कॉमर्स, बँकिंग ही जी क्षेत्र आहेत त्याच्यावर त्यांची दादागिरी आहे आणि काही प्रमाणात लंडनवर खूप अवलंबून होते. कारण ब्रिटिशांनी कॉलनी बनवताना सिंगापूर बनवल्यानंतर हाँगकाँग आणि मुंबई हे बनवणार आणि लंडन म्हणाले, जसं सूर्य जातो तसं. तर त्या गणिताने आता मुंबईचं महत्व, भारताचं महत्व सिंगापूरसाठी अजून वाढलेलं आहे. भारताची इंग्रजी भाषेची आवड, शिस्त, बुद्धी या गोष्टी जर का गृहीत धरल्या तर सिंगापूर विन गणित होऊ शकतं. आणि त्यांचं नाव पण बघा ना, सिंहपूर हे त्यांचं नाव आहे. सिंहपूरचं सिंगापूर झाले. त्याच्यामुळे हे काही जुने आहेत खूप.
आता ते नवीन मॉडर्न जगात, आधुनिक जगात त्यांना वेगळं रूप द्यायला लागेल याची जाण दोन्ही देशांना आहे. व्हिएतनामचंही तसंच आहे. व्हिएतनाम हा चीनच्या जवळ होता, पण एका विवक्षित काळानंतर त्यांना अशी भीती वाटू लागली की चीन आपल्याला येतोय आणि मग त्यांनी स्वतःच स्वायत्त असं एम्पायर तयार केलं. व्हिएतनामचा राजा हा राजा नाहीये, तो एम्परर आहे. इज नॉट अ किंग, इज अ एम्परर. आणि आपलं साहित्य म्हणजे उदाहरणार्थ आज सुद्धा त्यांच्या पाठ्यपुस्तकात रवींद्रनाथ टागोरांच्या कविता आहेत. बुद्ध धर्म हा दोघांना जोडणारा मोठा दुवा आहे आणि बुद्ध धर्माचं महत्व सिंगापूरमध्ये अधिक आहे. भारतात जसं हिंदू धर्माचं आहे तसं तिथे बुद्ध धर्माचं आहे. परंतु या दोन धर्मामध्ये जोडले जाणारे दुवे अनेक असल्यामुळे तो एक स्पिरिच्युअल, धार्मिक असं अंग सुद्धा त्याला आहे. आणि भारताविषयी त्यांना ममत्व आहे, भारताला त्यांच्याविषयी आहे. अमेरिकेने जेव्हा युद्ध केलं व्हिएतनामशी तेव्हा भारताचा पाठिंबा होता आणि भारताचा अर्थातच अमेरिकेला विरोध होता. परंतु भारताकडे त्यांना मदत देण्या इतके रिसोर्सेस नव्हते आणि किती रिसोर्सेस दिले तरी त्यावेळेच्या माहिती अमेरिकेपुढे ते कमी पडले असते. पण तरी पण चिकाटीने लढून शेकडो महिलांचे बोगदे खणून आपल्या भातशेतीच्या जोरावर त्यांनी अमेरिकेचा पराभव केला आणि त्यांना परत जावं लागलं. युद्ध कॉल ऑफ करायला लागले. या एका युद्धावर अमेरिकेत जवळजवळ 100 सिनेमे निर्माण झालेत, मोठमोठ्या लोकांनी केले. अमेरिकेचं नाक कसं कापलं आणि विश्वास बसत नव्हता लोकांचा की व्हिएतनाम सारखा देश अमेरिकेसारख्या देशाला परत पाठवतो, त्यांचं नाक कापतो, याच्यावर विश्वास नव्हता. तेव्हा त्याच लोकांची सुद्धा ताकद आहे, ती प्रचंड ताकद आहे. आजही पूर्णपणे अमेरिकेचा दबाव त्यांच्यावरचा गेलेला नाही. भांडवल, गुंतवणूक अनेक गोष्टी अमेरिकेच्या तिथे आहेत. परंतु आता होणारी वाढ मात्र त्यांची भारताबरोबर होईल ही त्यांची जी अटकळ आहे त्यात तथ्य आहे. आणि भारताकडे ऑफर करता येण्यासारख्या, खास करून व्हिएतनाम सारख्या देशाला जो नुकताच डेव्हलप होऊ लागला गेल्या 25-30 वर्षात, त्यांना देण्यासारख्या खूप टेक्नॉलॉजीज आपल्याकडे आहेत, नो हाऊ आपल्याकडे येतात, ते इन्व्हेस्ट करू शकतो. ऍज इज भारतीय कंपन्यांच्या इन्व्हेस्टमेंट व्हिएतनाममध्ये आहेत तसे अमेरिकेचे आहे. जयशंकर यांनी हा सुवर्णमध्य साधून आता ते अनेक अशा गाठी जोडत आहेत. खास करून पृथ्वीच्या पूर्वार्ध भागात जे या ग्लोबच्या अर्ध्या भागामध्ये भारत, जपान, खास करून चायनाचं इथे असतं, असं पौरात्य देशांच्या वेगळीची मोठी लॉबी भूगोलाची करून अर्धगोल ती वेस्टर्नच्या समोर ठेवायची, म्हणजे आपल्याला अधिक न्याय मिळू शकेल. आपली काय अशी वृत्ती नाही की तिकडे जाऊन इन्व्हेड करत आहे आणि आपली ती इच्छा पण नाहीये. परंतु आपल्या ट्रेडचा बऱ्यापैकी वाटा, आपल्याला प्रॉडक्टचा वाटा, शेतीमालाचा वाटा हा मिळू शकेल आणि त्या दृष्टीने प्रयत्न आता सुरू आहेत. नाहीतर ब्रिटिश सत्तेच्या काळात आपण लुटले गेलो होतो. लोकांची पुस्तकं आहेत त्याच्यावर, मिळालं काय नाही. आणि वर त्यांनी सांगितलं हिंदू रेट ऑफ ग्रोथ आहे, तेच आपल्याला पिळत होते लगान बसून. म्हणजे पेरणी करण्यापासून एक्सपोर्ट पर्यंत भाव ठरवायचा, परत इम्पोर्टवर ड्युटी मारायची. ते इथे काही राहतच नव्हतं. तसं आता होत नाही, इथे राहत आहे. आणि महात्मा गांधींची फिलॉसॉफी असली तरी सुद्धा हा देश झपाट्याने इंडस्ट्रीयल होतोय, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पुढे जातोय. आणि अशा वेळेला जर का सिंगापूर, व्हिएतनाम सारखे पार्टनर मिळाले तर या गतीला मल्टीप्लायर लागेल, म्हणजे झपाट्याने याची घोडदौड सुरू होईल. अशी आशा बाळगली तर त्यात काही गैर नाही, कमी नाहीये. श्रोते हो, भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक शांततेसाठी घेतलेली भूमिका G20 शिखर परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दिसून आली. मात्र भारताच्या शेजारील राष्ट्रांना हाताशी धरून चीन सतत नव्या कुरापती काढण्याचे प्रयत्न करताना दिसून येतो. या पार्श्वभूमीवर भारतानं भौगोलिकदृष्ट्या चीनच्या नजीक असलेल्या देशांशी संबंध अधिक बळकट करणं आवश्यक बनलं आहे. त्यामुळेच पारंपरिक जुने संबंध असलेल्या व्हिएतनाम आणि सिंगापूर या राष्ट्रांचा भारताचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर जयशंकर यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरला आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.